सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील 2 अल्पवयीन मुली कोणालाही न सांगता थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। काळेपडळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल 3300 किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूप पुण्यात परत आणले। या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 आणि 16 वर्षाच्या या दोन्ही मुली मैत्रिणी आहेत। त्यापैकी एका मुलीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थानमधील सुरेश कुमार वडदाराम प्रजापती याच्याशी ओळख झाली। सुमारे महिनाभराच्या संवादानंतर ती त्याच्या प्रेमजाळ्यात अडकली। आरोपीने तिला आपल्या राजस्थानातील गावात येण्याचे आमंत्रण दिले। ही बाब तिने मैत्रिणीला सांगितल्यानंतर तीही तिच्यासोबत जाण्यास तयार झाली। दरम्यान दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दोघी मुली घरच्यांना कामावर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या। त्याआधी मुंबईला पोहोचल्या आणि तिथून राजस्थानकडे रवाना झाल्या। रात्रीपर्यंत मुली घरी न परतल्याने कुटुंबियांनी एकमेकांशी संपर्क साधून दोन्ही मुली बेपत्ता असल्याची खात्री झाल्यानंतर दिनांक 29 नोव्हेंबर रोजी काळेपडळ पोलिसात बेपत्ता तक्रार दाखल केली। मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। गुन्हे शाखेचे युनिट 5 ही तपासात सहभागी झाले। तांत्रिक तपासादरम्यान मुलींचे मोबाईल आणि सोशल मीडिया हालचालींचे विश्लेषण केल्यावर मुली राजस्थानात असल्याचं समजले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे आणि पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद, फालाना, शिवगंज, राणी, पाली आणि जोधपूर अशा विविध ठिकाणी शोध घेत तब्बल 3300 किलोमीटरचा प्रवास केला। राजस्थानातील राणी परिसरात एक मुलगी आरोपी सुरेश कुमार वय वर्ष 21 याच्यासोबत आढळून आली। चौकशीत सुरेश कुमारने मुलीला राजस्थानमध्ये बोलवल्याची कबुली दिली। त्याने आपल्या मित्र सुरेश कुमार मोहनलाल राणी भिल वय वर्ष 31 याच्याशी दुसऱ्या मुलीची ओळख करून दिल्यावर ते दोघे पाली येथे गेल्याचं उघड झाले। पथकाने पाली येथे जाऊन दुसऱ्या आरोपीसह दुसऱ्या मुलीलाही ताब्यात घेतले। राजस्थानात पोहोचल्यानंतर दोन्ही मुलींनी आपल्या चुकीची जाणीव झाली होती। काळेपडळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे।